नमस्कार मित्रांनो, पल्लवीधारा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेबाबतचं महत्त्वाचं अपडेट. लाडकी बहीण योजनेबाबत मोठं अपडेट समोर आलं आहे. पुढचा हप्ता कधी येणार, रुपये 1500 मिळणार की बंद होणार आणि नवीन नियम काय आहेत, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला रुपये 1500 आर्थिक मदत दिली जाते, ज्यामुळे त्यांना घरखर्च आणि छोट्या गरजांसाठी आधार मिळतो. सध्या मिळालेल्या माहितीनुसार योजनेचे पैसे नियमितपणे खात्यात जमा केले जात आहेत. पुढील हप्ता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पडताळणी सुरू आहे. जर तुमचा हप्ता आला नसेल तर घाबरू नका. पुढील कारणे असू शकतात. पहिलं कारण म्हणजे कागदपत्र पडताळणी सुरू असू शकते. दुसरं कारण आधार बँक लिंक नसू शकतं किंवा तुमच्या अर्जामध्ये चूक असू शकते. या योजनेसाठी खालील अटी महत्त्वाच्या आहेत. अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी. वय साधारण 21 ते 65 वर्षे या दरम्यान असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेतच असावेत. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. सरकारी नोकरी असलेल्या कुटुंबांना लाभ मिळणार नाही. जर या अटी पूर्ण नसतील तर पुढील हप्ते थांबू शकतात. आता बघूया लाडकी बहीण योजनाचे स्टेटस कसे तपासायचे. लाडकी बहीण योजनेचे स्टेटस तपासण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जा. अर्ज क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका. OTP टाका. तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही हे तपासा. तसेच बँक खात्यात DBT मेसेज तपासा. तर ही होती लाडकी बहीण योजनेची नवीन माहिती. जर तुमचा हप्ता अजूनही आला नसेल तर कागदपत्र आणि आधार लिंक नक्की तपासा. अशाच माहितीसाठी महत्त्वाच्या अपडेटसाठी पल्लवीधारा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या बहिणींना व मैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.